नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि बऱ्याच दिवसानंतर 3-4 दिवस झाले ब्लॉग आलेला. 3-4 दिवसानंतर हा ब्लॉग शूट करत आहे. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत. मुलं वगैरे शाळेतून 5:30लाच आले. त्यांचा नाश्ता पाणी झालंय आणि माझे देखील रील शूट झालेले आहेत. 5च्या दरम्यान मी रील शूट करत असते, तुम्हाला सांगितलंच आहे. आणि ना आज आपला ब्लॉग काय असणार आहे तर तुम्ही पाठीमागं पाहू शकता. आमचे वांग्याचे झाडं किती मोठाले झालेत. आणि ना आम्ही ढाळा लावला होता. तर जो ढाळा लावला होता ना, तर लहान लावल्यापासून फार भाजी खोडण्यापर्यंत सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. थोडा घसा बसला आज माझा. आणि ना तर आज आम्हाला ना तो ढाळा खायला काढायचा आहे. तर माझ्या सासूबाई त्या ढाळा उपटून देणार आहेत, कारण त्याचे ढाळे ना निबर झालेत, खायला आलेले आहेत. तर आमच्या घरच्या खाण्यापुरता तर ढाळा निघन एवढा आम्ही ढाळा काढणार आहोत. आणि ह्या वेळेस ना ढाळ्यावर खूप सारी धुई पडली. म्हणजे आम्ही फिरायला जातो सकाळी मॉर्निंग वॉकला. तिकडं ना खूप मोठे मोठे ढाळ्याचे म्हणजे हरभऱ्याचे शेत होते, पण पूर्ण ढाळाच गेलाय, करपून गेला. सुरुवातीला असं पांढरं चिकट धुई पडली आणि नंतर ती पानं मनानीच करपले. एकर अर्धा एकर शेतकऱ्यांचा ढाळा खराब झाला. खूप म्हणजे बघताना कसं तरी वाटतं किती त्या पिकाला मेहनत घेतली. कारण आम्ही ना बरेच दिवस झालं बाहेर फिरायला जातो मॉर्निंग वॉकला. तर आता ते लावण्यापासून मोठं होण्यापर्यंत सर्व गोष्टी पाहिल्या मी. तर तो ढाळा इतकी मेहनत करून तो ढाळा पूर्ण खराब झाला. आणि त्याच पद्धतीने फुलांची देखील शेती खूप सारी नुकसान झालेली आहे. एक शेतकऱ्याने फुलं लावली होती, ते फुलं एवढं इग्न पडलं ना, तर ते झाडं खराब झाले. फुलाचे पूर्ण अर्धा एकर फुलं खराब झाले. म्हणजे मेहनत आलं तर खूप येते आणि गेलं तर पूर्ण जाते. म्हणजे वातावरणावरच सर्व शेती अवलंबून असते. चला मग मी तुम्हाला दाखवते आमचा ढाळा कसला आहे, काय मस्त सासूबाई सोबत गप्पा बी मारणार आहे मी. चला मग घेऊन जाते मी आमच्या किचन गार्डन मध्ये तुम्हाला. बघा आमचं फायनली आज आम्ही ढाळा खायला उपटायला लागलो आहोत. आमच्या अक्काबाई आम्हाला हरभरा उपटून देते. ढाळा आला काय अक्का खायला? दाखवा कसला आला आता सगळ्यांना. लावला हरभऱ्याची भाजी किती वेळेस खाल्ली, आता त्याला ढाळे आलेत. बघा किती आलेत. गावरान हरभरा आहे, लई टेस्टी लागतोय खायला. छान. सकाळी भाजी केलेली बी चांगली होती. काल काढली होती का तुम्ही? हा, लई छान आहे. बाय. आज आम्ही हरभऱ्याचा हुळवा काय करते तर हुळा बी खाऊ आणि हरभरे बी खाऊ. आणि इथं काय मार्केट मध्ये कसलाच हरभरा विकायला दिसला नाही, एकदा बी नाही. नव्हता ना आला का? धूळच पडली आमच्या ह्याच्यावर, नाही पडली. हा, सगळ्यांच्या आपण फिरायचं तर तिकडं नाही का किती पांढरे. हा ना, आमचं सगळं माळव बी चांगलं आलंय. वांगी तर लय आली, तर मोठे लय टेस्टी लागतंय. खाऊन दाखवा. कसं लागतंय सांगा, तरी बी खा. कसं लागतंय? घरगुती ढाळा होता ना हो, म्हणजे घरून हरभरे आणलेले. हा, ढाळा काढतो आजी. ढाळा काढतो, ढाळा काढून घेते म्हणलं कशाला. त्याला काय आमच्या काय झालंय, काय झालं अवसन जायला? काय दुखायला लागलं? काय दुखायला लागलं आजी? आजारीत काय काय दुखायला लागलं? काय काय हातपाय अहो साथी सुरीत असले दुखण्याच्या, मग इंजेक्शन घेऊन यायचं नाही एखादं. कालच्या धरून जास्त गत झाले, जड पडलं. मग एखादं इंजेक्शनच घेऊन यावं लागून जाऊन. काय खरं का म्हणतात उठतो खाते ना लेकर का उपटायची ती बाहेर निघत नाही. लेकर बाळ खाते तर जाईन वाळून सारं. आता नाही यायचे त्याला गाठी फुलं येऊन गेले. हा, हे काय गाठी आलेच आहे ना.
आता आलेत ना मग आले नसते जर तुला असत आता कुठले यायला राहू दे खाऊन बघा खाऊन बघा काय आमच्या रानात पिकलंय काय आमच्या आकाची मैत्रीण बाई ता खाऊन बघा लागत असतं अगं आपण यातली थोडी भाजी खुडली जमन का आणखीन उपटील्या नाही अशीच खायला लई तर रात्रीची छान लागली हा पान पान नाही का घरात एक एक शेंडा खोडून घेतला नाही रे का आता ह्याच्या फायद्याची शेंडे हा नानील दळण करायचे हा सकाळीच असले घाटे पण खायला निबर झाले चौघार लागत नाही त्यानं. लई छान आहे. आपण बर एखादी उपटी असते बर खाऊ घाल नाही तर तीनदा त्याच्यावर टाक नाही बाया नाही हा ज्यावारीच आलंय ना एक आम्हाला हुरडा आम्हाला बघ खुडून काल ह्याला दाणे होते वर्ष हा मी त्या दिवशी काढू का म्हणत होते गुडीच्या बापाने मला काढून दिलं नाही म्हणले राहून दे तेवढं बाय 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 काल का चिमणीने खाल्लं बाई चिमणी येत होते आम्ही परादिशी म्हणलं एवढाच आता करता येईल मी म्हणलं होतं ते म्हणले की बिलकुल ते कधीच तोडायचं नाही ते तसंच राहून द्यायचं ते खाल्लं चिमणी आता खाल्लं जाऊ द्या चिमण्याने का व्हायना खाल्लं ना खायला आपल्याला एवढा ढाळा तरी कुंडीला असा मुठभर दे ना अहो मार्केट मध्ये आला नाही ढाळा विकायला मार्केट मध्ये पण नव्हता आमच्या आता हे दर रविवारी जातात मी बी गेले ना बाजारात आणि ढाळ्यावर ह्या वेळेस लय तसलं इग्न पडलंय सगळे रस्त्याची शेत पांढरे शिपत झालेत इथं ह्यांनी हे गोमतरण ती काय काय आकाने शिपिला आमच्या घरगुती औषध मग लय छान झालाय तो बघ वांगी तोडून घेतले अगोदर मला झाडाला दाखवायचे होते झाडाला दाखवायचे होते बाय किती छान वांगेत आमचे गावरान वांगे आजच कर म्हणा मला आता आम्हालाच कर म्हणाय लेकर कसं करायला लागलीत आमची आम्हालाच कर म्हणाय लेकर कशी करायला लागली कर म्हणा म्हणलं एवढं बाजारबड मोठं घर नुसतं येड्यावानी होतं आता काय करावं बरं आता आता 10-12 दिवस कटस हा हा लवकर ये काय असू द्या लवकर या बरं 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 लवकर येते 2-4 द्यायचे असले ते आजीला आहेत काय करता या ना बसायला भाजी दे. राहिले आता बर तिथं बोललंय ना हो हो आले आले वरलंय तिथं ते होते ना ते इथं ठुते येते मग संध्याकाळी तोडीन तिला तव्यावर भाजायला लावते लेकर खाते 4-4 दाणे पिकावं का कामाने ह्याने हेडेव करण्याने नाही बनत ते संध्याकाळी टीव्ही बघत बघत तोडी ते मग तव्यावर भाजी कवळ अशी घातली छान लागते एक कवळा भरून आमचा ढाळा झाला बघितले मी पार तुम्हाला लावण्यापासून उगल्यापासून भाजी खुडण्यापर्यंत आणि आज डायरेक्ट खायला काढल्यापर्यंत ब्लॉग दाखवला आहे ना इतके मोठे मोठे आमचे वांग्याचे झाड झालेत पा आणि त्याचेच वांगे अक्काने काढलेत आता आमच्या वांगे इतके भारी लागतात ना इतकेच टेस्टी लागते तर विचारूच नका मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा विसरू नका इथंच मी ब्लॉगला एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा